नमस्कार शेतकरी बांधवांनो, जरा थांबा. नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची वाट पाहत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण सध्या एकच चर्चा सुरू आहे, नमो शेतकरीचा पुढचा हप्ता नेमका कधी येणार? काही जण म्हणतायत तारीख जाहीर झाली, काही जण म्हणतायत 2 हप्ते एकत्र येणार, तर काही जण म्हणतायत शेतकऱ्यांच्या खात्यात थेट 4,000 रुपये जमा होणार. पण मंडळी, यात खरं काय आहे आणि सोशल मीडियावर फिरणाऱ्या बातम्यांमध्ये कितपत तथ्य आहे, हेच आपण आज अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे की तुमचा हप्ता अडकू नये यासाठी तुम्ही कोणत्या गोष्टी आत्ताच तपासून ठेवायला हव्यात. तर चला मंडळी, सुरुवात करूया नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेपासून. महाराष्ट्रातील पात्र शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत आर्थिक मदत दिली जाते. वर्षाला 6,000 रुपये आणि ही रक्कम साधारणपणे 3 हप्त्यामध्ये दिली जाते. म्हणजे एका हप्त्याची रक्कम 2,000 रुपये. आता सध्या सगळ्यांचं लक्ष आहे ते पुढच्या हप्त्याकडे. 9वा हप्ता कधी येणार हा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात आहे. मंडळी, सध्या सोशल मीडियावर अनेक पोस्ट फिरत आहेत. कुणी म्हणतंय हप्ता आला, कुणी म्हणतंय तारीख जाहीर झाली, तर कुणी म्हणतंय 2 हप्ते एकत्र मिळणार. आता इथेच आपल्याला थोडं सावध राहायचं आहे, कारण व्हॉट्सअपवर आलेला मेसेज म्हणजे सरकारी आदेश नाही, फेसबुकवरची पोस्ट म्हणजे शासनाची अधिकृत घोषणा नाही आणि यूट्यूबवर कोणी तारीख सांगितली म्हणून ती तारीख पक्की होत नाही. सरकारची अधिकृत घोषणा काय आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे. आता एक महत्त्वाची गोष्ट, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता यापूर्वी वितरित झालेला आहे. म्हणजे 8वा हप्ता मिळाल्याची माहिती खरी आहे. पण आता प्रश्न आहे, पुढचा 9वा हप्ता कधी? याबाबत शेतकऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. आणि मंडळी, इथेच एक बातमी समोर आली आहे. 9व्या हप्त्याची तारीख स्पष्टपणे जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे. म्हणजेच शेतकरी बांधवांना तारीख कधी जाहीर होणार याची प्रतीक्षा आहे. त्यामुळे सोशल मीडियावर कुठलीही तारीख पाहिली तर ती लगेच खरी मानू नका. आता येऊया त्या चर्चेकडे. 2 हप्ते एकत्र मिळणार का? हा प्रश्न सध्या अनेक जण विचारत आहेत. जर 2 हप्ते एकत्र दिले तर 2,000चे 2 हप्ते म्हणजे 4,000 रुपये होऊ शकतात. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. 2 हप्ते एकत्र देण्याची चर्चा आणि सरकारने अधिकृत निर्णय जाहीर करणे या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. म्हणून 4,000 रुपये नक्की मिळणार असं आता ठामपणे सांगणं योग्य नाही. आता काही जण म्हणतील, पण आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज आला आहे. हो, मेसेज आला असेल, पण त्या मेसेजमध्ये सरकारी आदेश आहे का? अधिकृत पत्र आहे का? अधिकृत वेबसाईटवर माहिती आहे का? हे तपासा. कारण चुकीची बातमी एकदा व्हायरल झाली की ते थांबवणं खूप अवघड होतं. आता तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा भाग, हप्ता मिळण्यासाठी तुम्ही काय तपासलं पाहिजे? सगळ्यात आधी तुमची KYC पूर्ण आहे का ते तपासा. तुमच्या आधारची माहिती योग्य आहे का ते पहा. बँक खात्याची माहिती व्यवस्थित आहे का ते तपासा. आणि तुम्ही योजनेचा पात्र लाभार्थी यादीत आहात का ते तपासा. कारण काही वेळा सरकारकडून निधी वितरित झाल्यानंतरही कागदपत्रे किंवा पडताळणीच्या कारणामुळे एखाद्या शेतकऱ्याचा लाभ अडकू शकतो. म्हणून तारीख जाहीर होण्याची वाट पाहण्यापेक्षा आपली कागदपत्र व्यवस्थित आहे का ते आधी तपासा. आता मंडळी, एक छोटा प्रश्न, तुम्हाला नमो शेतकरीचा मागचा हप्ता मिळाला का? मिळाला असेल तर कमेंटमध्ये मिळाला लिहा आणि मिळाला नसेल तर नाही मिळाला असं लिहा. यामुळे इतर शेतकरी बांधवांनाही माहिती मिळेल. आता पुन्हा मुख्य मुद्द्याकडे येऊया. 9वा हप्ता कधी येणार याची अधिकृत तारीख स्पष्ट होईपर्यंत कोणतीही व्हायरल तारीख अंतिम समजू नका. कारण सरकारकडून अधिकृत घोषणा झाल्यावरच तारीख निश्चित मानता येईल. आणि 2 हप्ते एकत्र मिळणार असल्याचा दावा देखील अधिकृत निर्णयाशिवाय पक्का समजू नका. मंडळी, आपण शेतकरी आहोत. आपल्या कष्टाच्या पैशांची संबंधित बातमी आहे. म्हणून एक छोटीशी चूकसुद्धा महागात पडू शकते. कुणी फोन करून म्हणालं, तुमचा हप्ता काढून देतो, पैसे पाठवा, तर लगेच सावध व्हा. OTP कुणालाही देऊ नका. बँकेची संवेदनशील माहिती कुणालाही सांगू नका. आणि कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करण्याआधी विचार करा. तर आता शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा निष्कर्ष, नमो शेतकरी योजनेचा पुढचा हप्ता शेतकरी बांधव आतुरतेने वाट पाहत आहेत. 9व्या हप्त्याची तारीख जाहीर करण्याची मागणी झाली आहे. पण सोशल मीडियावर फिरणारी प्रत्येक तारीख खरी आहे असं समजू नका. 2 हप्ते एकत्र मिळून 4,000 रुपये मिळणार अशी चर्चा आहे. पण त्यांची अधिकृत पुष्टी झाल्याशिवाय त्यावर पूर्ण विश्वास ठेवू नका. सरकारी घोषणा आली की खरी तारीख आणि रक्कम स्पष्ट होईल. आणि मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर तुमच्या गावच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नक्की शेअर करा.
कारण कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या शेतकरी बांधवाला चुकीच्या माहितीपासून वाचवता येईल. आणि कमेंटमध्ये एकच गोष्ट लिहा, 9वा हप्ता कधी? कारण पुढच्या अपडेटमध्ये आपण याच प्रश्नाचं उत्तर पाहणार आहोत. चॅनलला सबस्क्राईब करा, कारण नमो शेतकरी योजनेबाबत अधिकृत अपडेट आली की ती आधी तपासू आणि मगच तुमच्यापर्यंत पोहोचवू. तोपर्यंत एकच लक्षात ठेवा, अफवेवर विश्वास ठेवू नका, अधिकृत माहितीवर विश्वास ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शेतकरी.